पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। इति श्रीमच्छंकराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं सम्पूर्णम्। याचा पदच्छेद पंचाक्षरम इदं पुण्यम यः पठेत शिवसन्निधौ शिवलोकम अवाप्नोति शिवेन सह मोदते। याचा अन्वय असा, इदं पंचाक्षरम पुण्यम शिवसन्निधौ यः पठेत किंवा यः शिवसन्निधौ पठेत शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। अर्थ असा, इदम हे पंचाक्षर पाच अक्षर पुण्यम पवित्र असणारे हे पाच अक्षर, यह जो शिवसन्निधौ महादेवाच्या जवळ बसून पठेत वाचतो म्हणजे जप करतो या पाच अक्षरांचा किंवा या पाच श्लोकांचा असं म्हणू आपण, आहे ना। हे पाच श्लोक वरचे महादेवाजवळ बसून जो पठेत वाचतो शिवलोकम अवाप्नोति, तो शिवलोकाला प्राप्त होतो। मग कोणी म्हणेल तो महादेवाच्या लोकात तर जातो, मग तिथं काय मजुरी करते, काय कामं करते, काय कामं करते? शिवेन सह मोदते, महादेवाच्या सोबत राहून मोदते, तो आनंद उत्सव साजरा करतो। म्हणजे महादेव जो आनंद भोगतात तो आनंद हा भोगतो। इति श्रीमद शंकराचार्य विरचितम, असं हे श्रीमद शंकराचार्यांनी विरचित म्हणजे लिहिलेलं शिवपंचाक्षर स्तोत्रम, शिवाचे मंत्रातील जे पाच अक्षर त्या पाच अक्षराच्या संबंधातील स्तोत्र आता इथं पूर्ण झालं। उद्याला 12 ज्योतिर्लिंगांनी बघू। जय श्रीराम।